ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज व पांडुरंग यांना नमस्कार करून आज आपण वारीचा महिमा पाहणार आहोत. तर वारी म्हणजे हे आषाढी आणि कार्तिकी ह्या दोन वाऱ्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यातली त्यात आषाढी वारी ही जास्त संख्येने आणि जास्त सर्वकडनं दिंड्या येणारी वारी असते. मग ह्या वारीमध्ये महत्त्वाच्या आळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखी निघते आणि देहूवरून संत तुकाराम महाराजाची पालखी निघते. ह्या दोन पालख्या अगदी एकदम सजवलेल्या, एकदम भावपूर्ण, हार घातलेले, एकदम शोभिवंत असतात. पालखी लांबून जरी बघितलं तरी आपला भाव जागृत होतो. अशा ह्या दोन्ही पालख्या पंढरपूरला आषाढी एकादशीला निघतात. तर ह्या वारीमध्ये काय शिकायला मिळतं आपल्याला? हजारो संख्येने भक्त असतात आणि ते भक्तांच्या मुखामध्ये नाम असतं, गजर असतो, टाळ वाजवलेला असतो, मृदंग वाजवलेला असतो आणि मुखामध्ये नाम असतं. आणि त्यांच्यामध्ये एक प्रामुख्याने काय बघायला मिळतं तर कोण श्रीमंत नाही, कोण गरीब नाही, कोण वैरवत्व नाही, म्हणजे सगळ्यामध्ये विठ्ठल पाहण्याचा, माऊली पाहण्याचा त्यांचा भाव असतो. प्रत्येकाला ते बोलताना पण असंच बोलतात, माऊली माऊली. मग स्त्री असो पुरुष असो, माऊली म्हणूनच ते हाक मारतात आणि प्रत्येकाचं पाय धरून दर्शन पण घेतात. म्हणजे आपल्याला बघण्यासारखं काय आहे तर एक माऊली म्हणून बोलायचं आणि माऊली म्हणूनच दर्शन घ्यायचं. म्हणजे प्रत्येकात ईश्वर कसा बघायचा ह्या आपल्याला दिंडीतून शिकायला मिळते. नंतर ह्या दिंडीमध्ये पाऊस असतो, कारण आषाढ महिना असल्यामुळे पाऊस असतोच. पाऊस कधी ह्या दिंडीला नाही असं नसतोच. मग ह्या पाऊस पाणी काही बघत नाहीत आणि पायात कित्येक जण तर पायात चप्पल पण घालत नाहीत. मग ही चप्पल न घालण्याचं तरी कारण काय आहे तर देवासाठी तेवढाच आपला चप्पल न घालण्याचा त्याग आणि मुखामध्ये नाम. मग हे आपल्याला ही दृश्य पाहताना इतकं मन आनंदून जातं. नुसतं दिंडीचं नाव जरी घेतलं, आषाढी वारी म्हटलं की मनाला एक उत्साह मिळतो आणि आनंद मिळतो. आणि दिंडीत जर आपण सहभागी असलो तर सहभागी असल्यावर तो अनुभव नक्की आपल्याला घ्यायला मिळतो. मग कोणी 4 दिवस जाते, कोणी 15 दिवस जाते, कोण 2 दिवस जाते, कोण 1 दिवस जाते दिंडीत. का तर छोटा मोठा तेवढाच आनंद आपण घेऊ शकतो. आणि कोण सगळे जे आहेत भक्त ते 15 दिवस जातातच सगळे, असं पण आहे त्याच्यामध्ये. तर मग आपण थोडा तरी 2 दिवसाचा 4 दिवसाचा तरी आनंद घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक तिथे रिंगण असतं, पाहण्यासारखं रिंगण सोहळा असतो. मग त्या रिंगण सोहळ्यामध्ये काय असतं, एक गोल रिंगण असतं आणि त्या रिंगणामध्ये घोडा सोडतात आणि त्या घोड्यावर ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहे असा सगळ्यांचा भाव असतो. आणि मग ते गोल 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 घोडा फिरवत असतात. ते रिंगण पाहताना डोळ्याचं पारणंच फिटतं आणि खूप मनामध्ये आनंद जाणवतो आणि ते बघण्यासारखंच आहे. तर वारीत येऊन रिंगण सोहळा बघायचं असेल तर रिंगण सोहळासुद्धा खूप छान आहे आणि तिथे जाऊनसुद्धा आपण बघू शकतो. जरी आपल्याला दिंडीत नाही जाता आलं, वारीत नाही जाता आलं, तरीसुद्धा असं आपण मधून दिंडीचा आनंद घेऊ शकतो. परत ह्या दिंड्यांनी बरेच गावावरून येतात.
आता ह्या 2 दिंडे, एक तुकाराम महाराजाची देहूवरून प्रस्थान होते आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजाचे प्रस्थान होते. आणि निवृत्तीनाथाची त्र्यंबकेश्वरावरून येते. पैठणवरून एकनाथ महाराजाची येते. आणि मुक्ताईची मुक्ताईनगरकडून येते. आणि अशा बऱ्याच छोट्या मोठ्या आणि पालख्या दिंड्या पंढरपुरात एकत्र होतात. म्हणजे आपल्याला बघायचं काय आहे, तर सगळेच हे नाथ आहेत. हे नाथ तिथे एकत्र येऊन पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरी सगळे एकमेकांना भेटण्याचं काम करतात. मग हा किती आनंदायी सोहळा असेल. देवदेवाला भेटायला येतात, वारकरी वारकऱ्यांना भेटतात, इकडचे तिकडे तिकडचे इकडे दिंड्या एकत्र येतात. हा कसा असेल क्षण, तर हा खूप आनंददायी आणि कधी विसरणार नाही असा हा क्षण असतो. आणि आपण सगळेजण मिळून आपण ह्या वारीचा आनंद घेऊ शकतो. चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये राधे राधे किंवा जय हरी विठ्ठल लिहा.